Hello students, today we are going to study stability of the coordination compounds. In last video we study the isomerism in coordination compounds. Now we study the coordination compounds stability. So the stability of coordination compounds can be explained by their stability constant. So how the stability of coordination compounds can be explained? Coordination compounds stability is explained by their stability constant. It is denoted as a K. The stability is governed by metal ligand interactions. So the stability is governed. Governed means define or control. Okay. So stability is defined by metal ligand interaction. म्हणजे काय होते, कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी ही कशावर डिपेंड राहतं, मेटल लिगँडच्या इंटरॅक्शनवर. जितकं मेटल आणि लिगँडचे इंटरॅक्शन बॉन्डिंग इंटरॅक्शन हे जास्ती राहील तेवढी त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी ही कशी राहणार, जास्ती राहणार. In this, the metal serve as an electron pair acceptor while the ligand as a Lewis base. The metal ligand interaction can be realized as the Lewis acid Lewis base interaction. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होतं तेव्हा मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, तर लिगँड काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणून मेटल काय असतात, लेविस ॲसिड असतात, तर लिगँड हे काय रोल प्ले करतात, लिविस बेस. मग याच मेटल लिगँड इंटरॅक्शनलाच काय म्हणतात, काय म्हणू शकतो आपण, लेविस ॲसिड बेस लेविस ॲसिड लेविस बेस इंटरॅक्शनही म्हणू शकतो. मग हे इंटरॅक्शन मेटल लिगँड इंटरॅक्शन और लेविस ॲसिड और लेविस बेस इंटरॅक्शन जितकं स्ट्रॉंगर राहणार तेवढी त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटीसुद्धा कशी राहील, जास्ती राहील. म्हणजेच स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन ग्रेटर इज द स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. लक्षात आलं. स्टॅबिलिटी ही कशावर डिपेंड राहते, मेटल लिगँड इंटरॅक्शनवर. म्हणजेच मेटल लिगँड इंटरॅक्शन म्हणजेच लेविस ॲसिड अँड लेविस बेस इंटरॅक्शन. ओके. दिस स्टॅबिलिटी कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय द लेटर के. कन्सिडर, यासाठी आपण एक इक्वेशन बघू मेटल लिगँड इंटरॅक्शनची. कन्सिडर द इक्विलिब्रियम फॉर द मेटल लिगँड इंटरॅक्शन. ओके. सी हियर in this reaction or in this interaction what we say, Ma plus Nx minus Mln Ax plus Nx minus. So what is this, where हा काय आहे इथे, हे आहेत रिॲक्टंट आणि हे आहे प्रॉडक्ट. मग रिॲक्टंट कोण आहे, मेटल आणि मेटल आणि लिगँड. एन डिनोट द नंबर ऑफ लिगँड. ओके. आणि हे आहे मेटल आणि लिगँडपासून बनलेला कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. इथे इथे दिसतंय ना आपल्याला Ax, इथे दिसतोय आपल्याला एक्स आणि इथे दिसतं आहे ए प्लस एन एक्स. ओके. मग हे काय आहे, तर वेअर एक्स अँड ए प्लस एन एक्स मायनस डिनोट द चार्ज ऑन द, हे काय आहेत, मेटलवरचं लिगँडवरचं आणि कॉम्प्लेक्सवरचा काय आहे, चार्ज आहेत. ओके. नाव द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इज गिवन बाय, तुम्ही 11th शिकलेला आहात की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं काढतात, तर के इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ml आहे म्हणजे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. याला काय कसं लिहिणार तुम्ही, के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, के इज इक्वल टू हे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बरोबर डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथे प्रॉडक्ट काय आहे, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स MLN आहे आणि रिॲक्टंट काय आहे, M आणि L. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल आयन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिगँड आयन. ओके.
Stability of the complex can be explained in the terms of stability constant. Higher the value of K, larger is the thermodynamic stability of the complex. या कॉम्प्लेक्स स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची जितकी व्हॅल्यू काय राहील जास्ती राहणार तेवढीच त्याची स्टॅबिलिटीसुद्धा काय राहील जास्ती राहील. हा टॉपिक पूर्ण कसा आहे, प्रॅक्टिकली आहे. हा फक्त तुम्हाला लर्न करायचा आहे जसाच्या तसा. द इक्विलिब्रियम काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे बघा. इथे काय पहिली रिॲक्शन बघा, AG प्लस CN ट्वाईस CN, त्यापासून प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स कोणतं बनलं आहे, AgCN ट्वाईस. मग याचं नाव काय आहे, आणि याचं स्टॅबिलिटी कॉन्स्टंट किती आलेलं आहे, 5.5 इंटू 10⁻18. त्यानंतर कॉपर प्लस 4CN टेट्रासायनोक्युप्रेट, याची स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आहे 2.0 इंटू 10⁻27. देन कोबाल्ट आणि निकेल 6 टाइम्स अमोनिया, अमोनियम ग्रुप ॲज अ लिगँड. देन कोबाल्ट हेक्झा अमिनो कोबाल्टेट, धिस कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सचं का स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आलेलं आहे 5.0 इंटू 10⁻33. मग ह्या तीनही रिॲक्शन्समधलं किंवा तीनही कॉम्प्लेक्समधलं स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काय शो करतं, कोबाल्ट NH3 5.0 इंटू 10⁻33. सगळ्यात हाय स्टॅबिलिटी व्हॅल्यू कोणाची आहे, केची. सगळ्यात हाय स्टॅबिलिटी किंवा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हा कोणाचा आहे, थर्ड रिॲक्शनचा. ओके, हे बघा इथे 5.0 इंटू 10⁻33. मग हा स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कशी आहे, या तिन्ही कॉम्प्लेक्सपैकी जास्ती आहे. त्यामुळे हा कॉम्प्लेक्स कसा राहणार, बाकीपेक्षा जास्ती स्टेबल राहणार. आलं लक्षात की स्टेबिलिटी ऑफ द if the stability of the constant of the complex is more, the complex is more stable. Okay, from the above data, CONH363 plus is more stable than the AgCN2 minus and CuCN4 2 plus. Okay, all of you understand what is the stability of the coordination compound. Stability of the coordination compound is depend upon the stability constant. It is calculated by this formula, and if the compounds having the more stability constant, the stability of the coordination compounds also be more. Okay, now we see the factors which are govern stability of the complexes. Stability of the compound किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं स्टॅबिलिटी हे दोन फॅक्टर्सनी कंट्रोल होते, म्हणजेच गव्हर्न होते. तर पहिला फॅक्टर आहे चार्ज टू साईज रेशो ऑफ द मेटल आयन अँड नेचर ऑफ द लिगँड. हायर द रेशो, मग पहिलं बघू आपण पहिलं अभ्यासू चार्ज टू साईज रेशो ऑफ द मेटल आयन. हायर द रेशो ग्रेटर इज द स्टॅबिलिटी. चार्ज टू साईज रेशो हा जर हायर असेल तर स्टॅबिलिटीसुद्धा कशी असते, हाय असते. फॉर डायव्हॅलंट मेटल आयन कॉम्प्लेक्सेस देअर स्टॅबिलिटी शोज ट्रेंड. काही मेटल आयन आपल्याला माहिती आहे की काही मेटल आयन काय करतात, डायव्हॅलंट आयन्स मेटल्स काय करतात, डायव्हॅलंट आयन तयार करतात. फॉर एक्झाम्पल Cu2+, Nickel2+, Cobalt2+, Fe2+, Mn2+ अँड Cd2+. हे कसे आहेत, 2+ आहे, म्हणजे सेकंड 2 ऑक्सिडेशन स्टेट आहे यांची. म्हणजेच हे कोणते आयन्स आहे मेटलचे, डायव्हॅलंट आयन्स आहे. मग यांचा स्टॅबिलिटी डायव्हॅलंट आयन कॉम्प्लेक्स देअर स्टॅबिलिटी शो द ट्रेंड. मग हे कोणते मेटल आयन जास्ती स्टेबल राहतील, कॉपरचा आयन हा जास्ती स्टेबल राहणार कोणापेक्षा, निकेलपेक्षा, कोबाल्टपेक्षा आणि Feपेक्षा, मॅग्नीजपेक्षा आणि Cdपेक्षा. The above order
ही जी ऑर्डर आहे कोणती ऑर्डर, Cu2 प्लस ग्रेटर दॅन Ni2 प्लस ग्रेटर दॅन CO2 प्लस ग्रेटर दॅन Fe2 प्लस ग्रेटर दॅन Mn2 प्लस अँड ग्रेटर दॅन CD2 प्लस या ऑर्डरलाच काय म्हणतात, इर्विंग विलियम ऑर्डर असं म्हणतात. काय म्हणतात, इर्विंग विलियम ऑर्डर. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, इर्विंग विलियम ऑर्डर. हे MCQ मध्ये कधी कधी तुम्हाला विचारलं जाईल. ही ऑर्डर दिली राहणार आणि या ऑर्डरला काय म्हणतात, तर याला कायम लक्षात ठेवायचं, इर्विंग विलियम ऑर्डर. इन द अबाव लिस्ट बोथ Cu and CD have the charge +2. However, the ionic radius of Cu means copper is 69 picometer and that of the cadmium is 97 picometer. The charge to size ratio of copper is greater than that of the cadmium. Therefore, copper forms stable complex than the CD. लक्षात येतं, रेडियस आयनिक रेडियस कॉपरचा किती आहे 69 पिकोमीटर आणि कॅडमियमचा किती आहे 97 पिकोमीटर. आयनिक रेडियस काय असते हे आपण ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये अभ्यासलेलं आहे. द चार्ज टू साईज रेशो, मग त्याचा चार्ज आणि त्याचा साईजचा रेशो याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर Cu कॉपरचं ग्रेटर दिसून येईल कॅडमियमपेक्षा. त्याच्यामुळे कॉपर काय बनवतील, स्टेबल कॉम्प्लेक्स बनवतील. कोणापेक्षा, CD किंवा कॅडमियमपेक्षा. आलं लक्षात. मग तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी ही पहिलं फॅक्टर कोणतं, चार्ज टू साईज रेशो. ओके. त्यानंतर लिगँडवर पण डिपेंड असतं, नेचर ऑफ लिगँड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड किती स्टेबल राहणार, कोणता कोऑर्डिनेशन कंपाऊंड किती स्टेबल राहणार हे कशावर डिपेंड राहील, नेचर ऑफ लिगँडवर पण. A second factor that governs stability of the complexes is related to how easily the ligand can be donate the lone pair of electrons to the central metal ion, that is basicity of the ligand. All of you know ligands are the basic in nature. लिगँड्स काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणून ते कोण आहेत, लिविस बेस आहे. मग स्टॅबिलिटी ही कोणावर डिपेंड राहणार, दुसरं फॅक्टर स्टॅबिलिटी गव्हर्न करणारं कोणतं आहे, नेचर ऑफ लिगँड. लिगँड जितकं काय करणार, फ्रीली इलेक्ट्रॉन काय करेल, डोनेट करणार. तर म्हणजेच लिगँड जितकं स्ट्रॉंग बेस असेल तेवढं ते काय तयार करतील, स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतील. आलं लक्षात. तर अशा प्रकारे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी किंवा ही कशावर डिपेंड राहणार, दोन फॅक्टर्सवर. एक आहे चार्ज टू साईज रेशो आणि दुसरा आहे नेचर ऑफ लिगँड. लक्षात आलं. तर अशा प्रकारे आज आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी याबद्दल माहिती अभ्यासली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थेरीज ऑफ बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस हे अभ्यासू. थँक्यू.